जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा विषय अत्यंत विशेष आणि विचार करायला लावणारा, जीवनातील बदलांकडे नव्या नजरेने पाहण्याची प्रेरणा देणारा आहे. अमावास्येनंतरचा काळ अनेकांसाठी आत्मपरीक्षण, नव्या सुरुवाती आणि बदलत्या परिस्थितीचा काळ मानला जातो. काही व्यक्तींना या दिवसात नवीन ओळखी होतील, काहींचे जुने संबंध पुन्हा समोर येतील, तर काहींना आयुष्याचा वेगळा मार्ग निवडण्याची संधी मिळेल. म्हणूनच हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जीवनात काही व्यक्ती अशा असतात ज्या अचानक आपल्या आयुष्यात येतात आणि नकळत आपल्या विचारांवर, भावनांवर किंवा निर्णयांवर परिणाम करून जातात. प्रत्येक भेट चांगली किंवा वाईट असतेच असं नाही, परंतु प्रत्येक भेटीतून काहीतरी शिकण्यासारखं असतं. त्यामुळे कोणत्याही नवीन व्यक्तीला भेटताना घाईघाईने विश्वास ठेवू नका आणि विनाकारण संशयही घेऊ नका. शांतपणे निरीक्षण करा. समोरच्या व्यक्तीचे वागणे, बोलणे आणि स्वभाव समजून घ्या. विवेकाने घेतलेला निर्णय भविष्यात अनेक अडचणींपासून दूर ठेवू शकतो. अमावास्येनंतरचा हा काळ तुमच्या नातेसंबंधामध्ये नव्याने पाहण्याची संधी देऊ शकतो. काही जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे, तर काही नवीन संवाद तुमच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येऊ शकतात. मात्र भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. संयम, शांतता आणि योग्य विचार हीच तुमची खरी ताकद असेल. प्रत्येक परिस्थितीत स्वतःच्या मनाचा आवाज ऐका आणि सत्याची खात्री करूनच पुढे पाऊल टाका. तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा कुटुंबात काही नवीन घडामोडी घडू शकतात. एखादी व्यक्ती सहकार्याच्या नावाखाली तुमच्या आयुष्यात येऊ शकते किंवा एखादा जुना परिचित पुन्हा संपर्क साधू शकतो. अशा वेळी प्रत्येक गोष्ट समजून घेणे आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. विश्वास ठेवताना मर्यादा पाळा आणि स्वतःच्या देहापासून विचलित होऊ नका. स्वामी समर्थांवरील श्रद्धा, सकारात्मक विचार आणि सत्कर्म यामुळे कोणतीही परिस्थिती अधिक धैर्याने हाताळता येते. म्हणून भीतीला मनात स्थान देऊ नका. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो आणि प्रत्येक अनुभव आपल्याला अधिक मजबूत बनवत असतो. हा काळ सावध राहण्याचा असला तरी तो स्वतःला अधिक सक्षम, अधिक जागरूक आणि अधिक आत्मविश्वासू बनवण्याचा काळ आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. आता या विषयामागील संकेत शांतपणे समजून घेऊया. अमावास्येनंतरचा काळ अनेकदा आत्मपरीक्षण, नवीन विचार आणि बदलत्या परिस्थितींशी जुळवून घेण्याचा मानला जातो. तुळ राशीच्या काही व्यक्तींना या काळात एखादी नवीन ओळख होऊ शकते, जुना परिचित पुन्हा संपर्क साधू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीमुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. प्रत्येक भेट ही आयुष्य बदलण्यासाठीच असते असं नाही, परंतु काही भेटी आपल्याला महत्त्वाचे धडे देऊन जातात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे संयमाने आणि विवेकाने पाहणे आवश्यक आहे. या काळात तुमच्या बोलण्याला आणि वागण्याला विशेष महत्त्व असेल. रागाच्या भरात बोललेले शब्द किंवा घाईघाईने घेतलेला निर्णय नातेसंबंधावर परिणाम करू शकतो. त्यामुळे कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी परिस्थिती पूर्णपणे समजून घ्या. शांत स्वभाव आणि सकारात्मक विचार तुमची सर्वात मोठी ताकद ठरू शकतात. अनेक वेळा संयमच सर्वात मोठा विजय मिळवून देतो. काही तुळ राशीच्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन सहकारी, नवीन ग्राहक किंवा नवीन व्यावसायिक संपर्क मिळू शकतो. या प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, पण कोणत्याही आश्वासनावर लगेच विश्वास ठेवू नका. कागदपत्रे, आर्थिक व्यवहार किंवा भागीदारी करताना काळजी घ्या. योग्य माहिती घेऊनच पुढे जाणे नेहमीच फायदेशीर ठरते. कौटुंबिक जीवनातही काही सकारात्मक बदल दिसू शकतात. घरातील एखादा जुना वाद मिटू शकतो, गैरसमज दूर होऊ शकतात किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण होऊ शकतो. मोठ्यांचा सल्ला आणि छोट्यांप्रती प्रेमळ वागणूक यामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी होईल. कुटुंब हेच तुमचे खरे बळ आहे, त्यामुळे नात्यांना वेळ द्या. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा काळ विचारपूर्वक वागण्याचा आहे. नवीन व्यक्तीची ओळख झाली तर तिच्या स्वभावाला, विचारांना आणि वागण्याला वेळ द्या. आकर्षण आणि विश्वास यात फरक असतो. खरे नाते नेहमी प्रामाणिकपणा, आदर आणि संयमावर उभे राहते. त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनत आणि सातत्य यांचा आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, वेळेचे नियोजन करा आणि अनावश्यक गोष्टींपासून दूर राहा. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा नवीन शिक्षणाच्या संधीसाठी तयारी करणाऱ्यांनी आत्मविश्वास कायम ठेवावा. नियमित प्रयत्नांचे फळ योग्य वेळी नक्की मिळते. आरोग्याच्या बाबतीतही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे मन शांत आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहतील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा काही वेळ शांत वातावरणात घालवा. मन शांत असेल तर योग्य निर्णय घेणे अधिक सोपे होते. स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि सत्कर्म यामुळे कोणतीही परिस्थिती अधिक धैर्याने स्वीकारण्याची शक्ती मिळते. जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकायला मिळते. काही जण प्रेरणा देतात, काही जण अनुभव देतात आणि काही जण योग्य दिशा दाखवतात. त्यामुळे कोणत्याही घटनेला घाबरू नका. संयम, विवेक आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर पुढे चालत राहा. योग्य वेळ आल्यावर तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे फळ नक्की मिळेल. मित्रांनो, काहींसाठी हा काळ नवीन नात्यांची सुरुवात घेऊन येऊ शकतो, तर काहींसाठी जुने गैरसमज दूर करण्याची संधी निर्माण होऊ शकते. मात्र प्रत्येक हसरा चेहरा आपल्या हिताचाच असेल असं नाही आणि प्रत्येक कठोर बोलणारी व्यक्ती तुमची विरोधकच असेल असंही नाही. म्हणूनच भावना आणि वास्तव यांचा समतोल राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा, पण त्याचबरोबर स्वतःचा विवेकही जागा ठेवा. कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. समोरच्या व्यक्तीचे वागणे, तिचे शब्द आणि तिचे हेतू वेळ देऊन समजून घ्या. आता जाणून घेऊया अमावस्येनंतर तुळ राशीच्या व्यक्तींनी कोणत्या संकेताकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्या संधींचा योग्य लाभ घ्यावा आणि कोणत्या परिस्थितीत अधिक सावध राहणे तुमच्यासाठी हिताचे ठरू शकते. मित्रांनो, अमावस्येनंतरचा हा काळ तुळ राशीच्या अनेक व्यक्तींना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी देऊ शकतो. जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक परिस्थिती हा आपल्याला काही ना काही शिकवण देऊन जाते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीला घाबरण्याऐवजी शांतपणे विचार करा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. विवेक, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार तुमच्या यशाचे खरे आधारस्तंभ ठरतील. लक्षात ठेवा, विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे, पण आंधळा विश्वास कधीही योग्य नसतो. त्याचप्रमाणे प्रत्येकावर संशय घेणेही योग्य नाही. समोरच्या व्यक्तीचे वागणे, तिचे शब्द आणि तिची कृती यांचे निरीक्षण करा. वेळ अनेक प्रश्नांची उत्तरे स्वतःच देतो, म्हणून घाई न करता योग्य संधीची वाट पहा आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. स्वामी समर्थांच्या चरणी श्रद्धा ठेवा, सत्कर्म करत राहा आणि कोणत्याही अडचणीत आत्मविश्वास सोडू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमचे मत आम्हाला कळवा. अशाच राशी भविष्य, आध्यात्मिक प्रेरणा आणि स्वामी समर्थांच्या कृपेने प्रेरित नवीन व्हिडिओंसाठी स्वामी गुरुकृपा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी आणि यशाची अखंड वर्षाव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.